मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे अंतरपाट या मालिकेत गौतम आणि क्षितिजचं लग्न होतं आहे. खरं तर इतके सुंदर दिसत आहेत दोघंही. कलर कॉम्बिनेशन एकदम असं भारी पारंपरिक लुक केला आहे. खूप स्वागत दोघांचंही राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? एकदम एकदम मस्त. छान दिसतेस रश्मी. आणि कसं वाटतंय पुन्हा एकदा अनेकदा लग्न करून मालिकांमध्ये? मस्त वाटतं, एन्जॉय करते मी. दरवेळीच मी हळद मेहंदी या सगळेच हे सिक्वेन्स एन्जॉय करत असते, तसंच आजसुद्धा एन्जॉय करते. की बहुतेकदा ही सांगत असेल विधी, नाही नाही हे असं नाही आहे, हे असं आहे. मी तिला विचारतो, गौतमी मी या साईडला की त्या साईडला, मी तू या साईडला, हां मग त्या साईडला, असं होतं. ही आता मम म्हणायचं आहे की मम? कसं वाटतं जेव्हा मालिकेमध्ये असे सिक्वेन्स येतात, पण रिअल लाईफमध्ये आपलं ऑलरेडी एक लग्न झालं असतं, पण इथे जेव्हा ते एन्जॉयमेंट ती काहीतरी वेगळीच असते ना, ते दिवस परत आठवतात. आणि ॲक्च्युली ते दिवस आठवतात आणि डेफिनेटली इमोशनल व्हायला होतं काही काही सीन्सला. जर माहिती असतं हे आपण शूट करतो आहे, पण तरी कन्यादानचा सिक्वेन्स झाला किंवा बिदाईचा जो काही सिक्वेन्स असतो, तेव्हा ते ॲक्च्युली ते दिवस आठवतात आणि रडायला येतं. आता इथे क्षितिज जरी खुश दिसत असेल तरी पण मुळात तो नाही आहे मालिकेमध्ये, पण असं काहीतरी खूप काय काय घडणार आहे. पण काय सांगशील, भले तुझं मनाविरुद्ध लग्न होतं आहे, पण कशी दिसते आज आपली गौतमी? रोज म्हणतो की यार गौतमी इतकं सुंदर असतं का कोणी, आणि ती खरंच खूप छान दिसते. हाच ॲटर नाही, तिला प्रत्येक कॉस्ट्यूममध्ये ती खरंच अप्रतिम दिसते, छान दिसते. हो, सुंदर बायको दिली आहे. म्हणजे असं वाटतं, असे कोणी लिही यार स्क्रिप्ट, प्लीज प्लीज तिला सांगा. असं कधी होतं का? म्हणजे सेटवर आता प्रतीक्षासुद्धा आहे, खूप काही ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, पण लग्नाचे हे सगळे विधी किती एन्जॉय करताय आणि आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहोत, हे खूप भारी वाटतं. हो हो, डेफिनेटली. सतत ते मस्त फोटो काढणं किंवा कुठला एखादा कॉर्नर छान दिसला की आम्ही चल आपण फोटो काढूया वगैरे, असं चालू आहे आमची मजा मस्ती. ॲक्च्युली येस, मजा येते. म्हणजे आपण ॲक्च्युली सेल्फी पॉईंटसुद्धा म्हणू शकतो. जो तो येतो आपल्यासोबत सेल्फी काढतो, किंवा रूममध्ये जर गेलं तर चला चला इंटरव्ह्यू बाईट आहे डबाला हे ते, तर चालू आहे मजा मस्ती, धमाल सुरू आहे ॲक्च्युली. उचलायचा एक सीन होता, त्याच्यामध्ये काय धमाल घडली, काय रिहर्सल सुरू होती ॲक्च्युली, पटकन तुला उचललं आणि कळेना? तसं जो दादा माझा करतोय, मी त्याला म्हटलं जमेल ना रे मला उचलायला. तो म्हटलं अगं तू केवढीशी आहे, उचलतं. त्याने उचललं, पण या साडीमुळे ना दोनदा असं मी खाली येत होते. तो म्हटलं थांबा सर, कट करा असं म्हणून त्यांनी मला खाली उतरवलं, परत वर उचललं आणि मग एका पॉईंटला ना ते पाठ तुटला. दादा उभा, गौतमीला असं उचललं आणि पाठ तुटला 2 इंच खाली, आणि हिला उचलल्याच्या नंतर ही अशी डॉल सारखी. रिअल लग्नामध्ये उचललेलं? हो डेफिनेटली. आम्ही ऑलरेडी स्वतःच इतका उंच की त्याला हार घालण्यासाठी मला उचलण्याची गरजच होती. पण हो, तेव्हा पण असंच उचललं होतं माझ्या भावांनी सगळ्यांनी, आणि मस्त मजा आली होती. बरं, आज पारंपरिक सगळी थीम आहे, मला असं कळलं आहे. पारंपरिक थीम आम्ही अनेक लग्नांमध्ये बघितली, पण ह्यात जरा अल्ट्रा प्रो मॅक्स असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही आतमध्ये जर जाऊन पाहिलं तर प्रत्येक भाग, प्रत्येक कोपरा तुम्हाला एकदम ऑथेंटिक मराठी, अस्सल मराठमोळा वाटणार आहे. जसं की पैठणी साडीचे पडदे आहेत आतमध्ये, झेंडूची फुलं, तोरणं किंवा नथ, केळीचे खांब, आणि एक मोठी नथ आतमध्ये लावून ठेवलेली. ती तुम्ही नक्की आवर्जून पहा आणि दाखवा प्रेक्षकांना. उपकला सादर होणार आहे. तुमचाही काही परफॉर्मन्स आहे का खास? आम्हाला काय सांगा. नाही, आमचे काही परफॉर्मन्स नाही आहेत, पण हां आम्ही मस्त बसून एन्जॉय करणार आहोत. आज तू कॉम्प्लिमेंट दिलीस, पण गाणं काय डेडिकेट करशील आज गौतम? गाणं ॲक्च्युली ते त्या दिवशी गायलं म्हणजे, कारण माझी तर मी दोन्ही ठिकाणी कुठेतरी गुंतलेलं ना. गौतमीला विचारलं ते कोणतं डेडिकेट, तू कर कुठलंही. अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला, हलकेच लबती पापणी बघ सांगते तुला, गुंतले जीव हे आपुले की जसे ओढ चंद्राची सागरा, त्याला म्हण साथ दे. थँक्यू. प्रेक्षक असे कमेंट करतील की हे जे इंटरव्ह्यूमध्ये आम्ही बघितले ते मालिकेत आम्हाला बघायचं लवकरात लवकर. सो थँक्यू सो मच गाईज, आणि ऑल द व्हेरी बेस्ट मालिकेसाठी. तुम्ही काय अपील कराल, काय स्वतःच्या लग्नाचं काय आमंत्रण द्याल? आमच्या लग्नाला यायचं आणि जेवून जायचं. आम्ही पारंपरिक पद्धतीने लग्न करतोय, तर नक्की बघा अंतरपाट, संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवर. थँक्यू सो मच.